स्नेहपूर्वक सन्मान। त्याचबरोबर श्री शिवाजी दादा मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। यश ट्रान्सपोर्टचे मालक आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। यश ट्रान्सपोर्टचे आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत। मॅचची सुरुवात षटक क्रमांक 1 मध्ये सुजल टीम निपाणी या टीम कडून। पाठीमागच्या मॅच मध्ये सुजलने चांगला खेळ केलाय। उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे। पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतरचा हा बॉल वाईड आहे। अशा 7 धावा धावफलकावरती। त्याचबरोबर श्री सागर दादा आहिरे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून बॉल हवेत आहे। निश्चित सतीश चव्हाण यांनी आपल्या डावाची आणि सुरुवात जी होती ना ती षटकाराने केली, त्यानंतरचा फटका फसला होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत। त्याचबरोबर श्री अंकुश दादा निंबाळकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। आपण त्यांनाही A1 जोडी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। याही बॉलवरती प्रहार केलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु योग्य अंदाज बांधतील का? सूर मारला परंतु बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाही। झेपावले काही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। A1 जोडी चषक 2025 च्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आपण त्यांना या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मानित करत आहोत। लहू दादा कदम ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि त्यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा अशी विनंती आपण त्यांना करूया। आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत। धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 11 धावा धावफलकावरती आहेत। आणखीन एक वाईट बॉल आहे, त्याच्यामुळे धावसंख्येमध्ये भर पडेल। धावसंख्या पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती 12 वरती। षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे। त्याचबरोबर श्री सुमित दादा जंगम यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण त्यांनाही मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमा पार। धावा मिळतील 6। धावसंख्या वाढवणारा सालुशी टीम साठी आलाय षटकार। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 18 वरती। सुरुवातच टीम सालुशीने धमाकेदार केलेली आहे। सुरुवात षटकाराने केली, आता त्याच्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे। मधल्या काही बॉल मध्ये 2-2 धावा आल्या, काही वाईट बॉल आले। षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे। अजूनही 2 बॉल बाकी। सुजल एक युवा खेळाडू आहे। पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली चमक चांगली धमक गोलंदाजीमध्ये दाखवली होती, परंतु याही मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल। आता बॉल निघालाय सीमा रेषेच्या दिशेने आणि याही बॉलवरती मोहर लागली आहे। सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान आणि टीम सालुशी साठी सतीश चव्हाण यांचा हा होता 6चा लगान। बॉल सीमा पार षटकार। पहिल्याच ओव्हर मध्ये टीम निपाणीने धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 24, म्हणजे ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत। अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे। गोलंदाज सुजल तयार। निश्चित एका दुसरी विकेट मिळेल का याचा प्रयत्न करावा लागेल। बॉल ओला केलाय, पुन्हा तयार। आता आकुट टप्प्याचा टाकलेला बॉल, वेग चांगला होता। षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय। बॅट हातामधून निसटलेली आहे बॅटिंग करताना फलंदाज सतीश चव्हाण यांच्या, आणि सतीश चव्हाण यांनी षटक क्रमांक 1 पूर्णपणे खेळून काढलं आणि धावा कुठलेल्या आहेत तब्बल 24। बिनगडी बाद। अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि यानंतरची मॅच आपण लगेचच अनाउन्स करणार आहोत। रामेगर आणि लाखवड आपण तयार राहा, यानंतरची मॅच आपली आहे। टीम रामेगर विपक्ष लाखवड यानंतरची मॅच आपली असणार आहे। ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि टीम निपाणी या टीम कडून सागर सुतार ओव्हर नंबर 2 मध्ये ऑलराऊंडर खेळाडू निपाणी। वेळेची अचूकता साधता आली नाही आणि आता स्ट्राइक वरती कोण आहे तर स्ट्राइक वरती नवनीत चव्हाण आहेत। पहिला बॉल त्यांनी हा फेस केलाय या डावातला आणि तो बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी। षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली। पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं टीम निपाणीच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं।
याही बॉलवरती प्रहार केलाय, बॉल हवेत उभा राहिलाय. आता यष्टी रक्षक बॉलच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. सागर सुतार आले आणि धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केला. म्हणून तर म्हटलं आता ना की प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि सागर सुतार यांनी ती वेळ बदललेली आहे. धावसंख्येचा वाढलेला वेग पूर्णपणे कमी केला या 2 बॉलच्या पाठीमागे. अवघ्या 2च धावा त्यांनी खर्च केल्या. पुन्हा एकदा सागर सुतार तयार. आज तारणहार तर त्यांना बनावं लागेल टीम निपाणीसाठी, परंतु एक पाय हवेत घेत बॉलला भिरकावून दिलंय. भीर 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 सिक्सर आलाय. हा आणखीन एक मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलीये 33 वरती. मोठ्या फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला आलाय तो चांगला बहर. सतीश चव्हाण यांची बॅट आज सळपलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. थोडंसं दडपण आहे. सुरुवातीचे काही बॉल सागर सुतारांनी चांगले टाकले होते, परंतु एक बॉल मागणा, एक बॉल दिशाहीन, हा त्यांचा पुढचा बॉल. याही बॉलवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला, बॉलच्या खाली लांबी पडली कमी आणि फलंदाज सतीश चव्हाण यांना यावं लागेल आता माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम सालुशी या टीमला. सतीश चव्हाण आउट होऊन माघारी आलेले आहेत. चांगली बॅटिंग केली. बॅटिंग करताना तब्बल 3 षटकार हे 4 षटकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं आणि त्याच्यामध्ये तब्बल 2 दुहेरी धावा आणि 1 सिंगल. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांनी धावा तब्बल किती कुठल्या, तर धावा त्यांनी तब्बल कुठल्या. बॅटिंग करताना 29 धावांचा झुंजार खेळ करणारे सतीश चव्हाण माघारी आले, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी अनिकेत येत आहेत. एका बाजूला सागर सुतार यांचा दमदार मारा आहे. एकच बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी सागर सुतार यांनी चांगली केलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तेच करावं लागेल. पण मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे आणि ती मेहनत आज तुम्हाला करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अनिकेत आले. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. सागर सुतार पुन्हा निघालेले आहेत, जे निपाणी गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला एक युवा खेळाडू बॅटिंगसाठी तयार होत आहेत. नाव आहे त्यांचं अनिकेत. बॅटिंगसाठी तयार होतील. सालोशी टीमने सुरुवात दमदार केली आहे, यात मात्र शंका नाहीये. परंतु या डावाचा शेवट गोड कोण करेल? टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल हेही पाहावं लागेल की हा डॉट आलाय. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये. आता या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. सागर सुतार यांच्याकडे वेग नाहीये, परंतु टप्प्यावरचा ताबा त्यांच्याकडे चांगला आहे आणि त्याच टप्प्यावरती बॉल टाकलाय आणि शेवटचाही बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि बॅटिंग करताना टीम सालुशीने बनवलेली आहे धावा 33 धावा 1 गडी बाद. म्हणजे षटक क्रमांक 1 सालुशीचं, षटक क्रमांक 2 निपाणीचं, आता षटक क्रमांक 3 कोणाचं. टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आहे रामेघर विपक्ष लाखवड 11. आपल्यामध्ये मॅच होणार आहे, आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल. एका बाजूला अनिकेत, एका बाजूला नवनीत चव्हाण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. टार्गेट सेट करणारा षटक. स्ट्रायकर एंडला बॅट्समन नवनीत. धावसंख्या 33. 2 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद. बॅटची कडा घेऊन बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. वेगाने टाकलेला हा बॉल होता. अंतिम षटकामध्ये कुणाला आणले गोलंदाजी मार्क वरती? तर टीम निपाणी या टीम कडून अक्षय यांच्या हाती बॉल सोपवलाय आणि अक्षय यांच्याकडे वेग चांगला आहे. त्याच वेगावरती अक्षय स्वार झाले आणि पहिला बॉल टाकला. पहिला बॉल एका धावेचा आहे. म्हणजे ज्या प्रकारे सागर सुतार यांनी ओव्हर नंबर 2 ची सुरुवात केली होती ना, त्याच प्रकारची सुरुवात गोलंदाजी करताना आता अक्षय यांनी केलेली आहे. धावसंख्या 34. 1 गडी बाद. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करताना आता हात खोलावे लागतील, भूक वाढवावी लागेल, गिअर बदलावा लागेल, कारण हे ते षटक आहे जे टार्गेट सेट करणार आहे.
टप्पा पडल्यानंतर उसळणारा अक्षयचा बोलबाला, या बॉलच्या पाठीमागे पाहिला डॉट आलाय. अक्षय यांनी आता काय केलं, बॉल थोडासा पाठी ओढला, चांगल्या वेगाने टाकला, बॉलला थोडीशी उसळी प्रदान केली. म्हणजे अशी या बॉलची असणारी भिन्नता ही वाकडण्याजोगी होती. गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता असणारं मिश्रण प्रकृतीने अंमलामध्ये आणले. बॉल ओला केलाय, बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा मिळत नाहीयेत. ज्या टीमने पहिल्या ओव्हरमध्ये धावा जास्त कुठल्या होत्या अशा टीमला आता बांधून ठेवले. आणि खास करून बॅटिंग करताना नवनीत चव्हाण. पाठीमागच्या मॅच मध्ये नवनीत चव्हाण यांनी एक मोठा फटका खेळला होता, परंतु या मॅच मध्ये अद्यापही त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाहीये. परंतु अखेरकार ती प्रतीक्षा संपली आणि तडक फडक बेधडक सडक पे ठोकलाय हा फटका. सतीश चव्हाण यांनी कडक बॉल सीमा पार षटकार. आणि अखेरकार माफ करा, नवनीत चव्हाण यांच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय आणि अखेरकार ती प्रतीक्षा संपली. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल नवनीत चव्हाण यांना बांधून ठेवलाय. ही ती जोडी होती ज्या जोडीची आपण चर्चा केली पहिल्या ओव्हरमध्ये. सतीश चव्हाण, नवनीत चव्हाण यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ चांगला केला. खास करून सतीश चव्हाण यांनी सुरुवात चांगली करून दिली आणि त्यानंतर नवनीत चव्हाण यांच्या बॅटमध्ये एक मोठा टोला आला. अक्षय तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ आता संपलेला आहे. बॅटिंग करताना टीम सालोशीने बनवलेल्या आहेत धावा 41-42 बनवायच्या आहेत विजयासाठी. आता इथून पुढे टीम निपाणीत आता या टीमला येणारे बॉल 18. टॉस केला जाईल. टॉस आहे रामेगर आणि त्यांच्या विपक्ष खेळणार आहे लाखवड 11. या आपला टॉस होत आहे आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल. रामेगर विपक्ष लाखवड 11 यानंतरची असणारी मॅच. आपण टॉस करत आहोत. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल होत आहे. एका बाजूला रामेघर आणि त्यांच्या विपक्ष खेळणार आहे लाखवड 11 अशी ही मॅच आहे आणि त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल झाला आणि तो जिंकलेला आहे. रामेघर या टीमने निर्णय प्रलंबित आहे. जसा निर्णय आपल्यापर्यंत येईल तसा तो निर्णय आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवूया. परंतु प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये सत्र क्रमांक 2 ला झाले सुरुवात आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. गतवर्षीच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये फॉर्म मध्ये असणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर सुतार बॅटिंगसाठी स्ट्रायकरला तयार होते आणि त्यांच्या सोबतीला आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज अक्षय जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. टीम निपाणीचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि षटक क्रमांक 1 मध्ये टीम सालोशी या टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 1 मध्ये नवनीत चव्हाण. बॅटिंग मध्ये छोटीशी चमक त्यांनी दाखवली होती परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार सागर सुतार, गतवर्षी चांगल्या फॉर्म मध्ये असणारे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचे.
सागर सुतार बॅटिंग में तैयार होतील. रामेगर टीमने टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लाकवड 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. मॅचच्या सुरुवात सागर सुतार बॅटिंगसाठी होतील तयार. एका बाजूला गोलंदाजी मार्क वरतून नवनीत चव्हाण यांच्या हाती बॉल. 18 बॉल 42 ची झुंज. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. अरे चनिया मनिया बोर खायला गोड. आणि पहिल्याच बॉलचं सागर सुतार यांनी स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा पार. षटकार केलाय, पलटवार केलाय, काउंटर अटॅक. ईट का जवाब पत्थर से सालुश टीम ने सुरुवात षटकाराने केली होती आणि त्याचं प्रतिउत्तर दिलेलं आहे आता सागर सुतार यांनी षटकाराने. तो षटकार मारला होता सतीश चव्हाण यांनी आणि त्याचं प्रतिउत्तर दिलंय आता बॅटिंग करताना सागर सुतार यांनी. दोन्ही डावाची सुरुवात ही षटकाराने झालेली आहे. आता उसळणारा बॉल टाकलाय नवनीत चव्हाण यांनी. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या मॅच मध्ये ती रंगत आहे, या मॅच मध्ये ती चमक आहे, या मॅच मध्ये ती धमक आहे, या मॅच मध्ये ती रंगत आहे, या मॅच मध्ये तो संघर्ष आहे. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल कमी गतीचा होता आणि आलाय तो डॉट. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. सागर सुतार सारख्या फलंदाजाला आता बांधून ठेवलं. नवनीत चव्हाण यांचा मनोबल वाढवणारा बॉल होता कारण या अगोदर महागडा टाकला होता परंतु त्यानंतर आता कमबॅक जोमाने केलं. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 7. अकूट टप्प्याचा बॉल टाकलाय, उसळणारा आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. नवनीत चव्हाण यांच्याकडे वेग चांगला आहे. वेगाबरोबर गोलंदाजी मध्ये असणारं मिश्रण चांगलं आहे आणि प्रखरतेने त्यांनी आता ते अंमलामध्ये आणायला सुरुवात केलेली आहे. पाठी ओढला बॉल आणि त्यानंतर आलेला आपण पाहिलं की हा डॉट बॉल. एक सिंगल धाव आपण त्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त करत आहोत. आडव्या बॅटने फटका खेळलाय. सी कॉर्नरला बॉलने घेतली भरारी. फटका होता सागर सुतार यांचा भारी आणि मैदानाच्या आतमध्ये सागर सुतार यांच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. षटकार. शेवटचा आता काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतील. नवनीत चव्हाण आणि टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट आलाय. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धाव बॉल येतोय. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. आई बॉल वेगानेच टाकलाय. आता पंचांनी सांगितलेलं आहे की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल आणि आज या मॅच मध्ये कष्ट घ्यावे लागतील. गोलंदाजांना प्रयत्न मोठे करावे लागतील. पण कष्ट ही अशी गोष्ट आहे ना की नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दार उघड करते आणि ते आता कष्ट घ्यावे लागतील. जीवनातले सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आज जिंकता आला पाहिजे. सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. 42चा पाठला करायचा आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये त्याचं प्रतिउत्तर देताना 10 धाव फलकावरती आलेले आहेत. 15 म्हणजे इथून पुढे आता विजयासाठी बनवायच्या आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 27 नाही सिंगल आहे ना भाई 16 आपण करेक्शन करूया. 16 धाव फलकावरती आहेत आणि येणारे आता 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 26. 12 बॉल 26 समीकरण अजून बाकी आहे.
स्ट्रायकर एंडला आता बॅट्समन पहिल्यांदा स्ट्राइक घेतील. अक्षय ओव्हर नंबर 2 ला सुरुवात, गोलंदाजी मार्ग वरती. शिवाजी चव्हाण ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. षटक क्रमांक 2 चा कारभार शिवाजी चव्हाण यांनी आपल्या खांद्यावरती घेतला. क्षमता आहे, अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आज तो अनुभव त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल. उसळणारा बॉल, पहिलाच बॉल प्रभावशाली होता आणि सुरुवातच डॉट बॉलने केली आहे. आणि या अशाच धारदार गोलंदाजीसाठी ओळख आहे शिवाजी चव्हाण यांची. बॅटिंग चांगली केली आहे, आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. हाई बॉल उसळणाराच आहे. आता पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, हा पुन्हा टाकावा लागेल. 42 टार्गेट आहे. तुम्ही पाहताय गोगोई गावची स्पर्धा A1 जोडी चषक 2025. पहिला बॉल चांगला होता, वाकाडण्याजोगा होता, परंतु त्यानंतरचा बॉल वाईड. आक्रमण केलं या बॉल वरती आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मिळाला मोका आणि बॅटिंग करताना दिला या बॉल वरती अक्षय यांनी ठोका. बॉल सीमा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये अक्षय यांनी आपल्या बॅटिंगची लकब दाखवायला सुरुवात केली आणि 42 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना हा मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण केलेलं आहे. एका बाजूला आता गोलंदाजी मार्ग वरती शिवाजी चव्हाण पुन्हा तैयार. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत से तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. वाईड बॉल आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही. भाग्याचा सहारा. फलंदाज अक्षय इथे माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 24 धावा. 42चं प्रत्युत्तर देत असताना टीम निपाणी. आता बनवायचे आहे तिथून पुढे धावा 18. बॅटिंग साठी क्रमांक 3 दर्श बॅटिंग साठी आलेले आहेत. आणि हा बॉल आता पंच काय सांगतील. नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल शिवाजी चव्हाण यांना. म्हणजे यानंतरचा बॉल असणार आहे तो फ्रीट. आदर्श तैयार. बॅटिंगचा असणार एक वेगळा टान्स. या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी या बॉलने पार केली आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी दिलासा देणारा चौकार आलाय. टीम निपाणीसाठी धावसंख्या आहे धावफलकावरती 29. आणि हा बॉल चांगला टाकलाय शिवाजी चव्हाण यांनी टाकलाय तो डॉट. आणि या बॉलच्या पाठी मिळाली ती विकेट. फलंदाज त्रिफाळाची होतील आणि माघारी येतील. त्यामुळे या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे. एक मोठा फटका ज्यांच्या बॅटमधून चौकाराचा आला होता असे फलंदाज आता आउट होऊन माघारी येत आहेत. अर्थात आदर्श. आणि त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंग साठी सुभाष सुतार तात्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या वतीने पंच सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे, श्री श्यामभाऊ चोरगे गुरुजी यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत. नितीन चोरगे आणि रोहित चोरगे आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, स्थानपन्न व्हा. आपलं शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निपाणीचे तात्या
बॉलवरती नजर रोखून धरली आहे. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. शिवाजी चव्हाण यांनी गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु या ज्या गोष्टी आहेत ना त्या टाळाव्या लागतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा, 12 हव्या आहेत. बेचाळीस विन आहे ना, 42 आहे, 12 आहे. वेळेची अचूकता सुभाष सुतार यांना साधता आली नाही आणि हा बॉल जो डॉट आलाय, आता षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या 30 आहे. आता 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 10-12. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान लिए दोस्तों मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. त्यामुळे आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. 6 बॉल मध्ये एका बाजूला 12चा बचाव, एका बाजूला 6 बॉल मध्ये 12 धावा कुटायच्या आहेत. निपाणी आणि त्यांच्या विरुद्ध सालोशी. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, म्हणजे डायरेक्ट सेमी फायनल साठी क्वालिफाय होईल आणि तिकडे वारसोई देव या टीम विरुद्ध 2 हात करावे लागणार आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांना जिंकणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला 6 बॉल, एका बाजूला 12 धावा, असा रंगलेला रोमांचक सामना. अंतिम षटकामध्ये टीम मीटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतलाय. टीम सालोशीने षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्क वरती. बॉलर कोण आहे हो? विवेक शेलार. ओव्हर नंबर 3. टीम सालोशीचे एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. एका बाजूला सागर सुतार, ज्यांनी बॅटिंग चमकदार केली आहे. 6 बॉल 12ची झुंज मैदानाच्या आतमध्ये. A1 जोडी चषक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल टाकलाय आणि बॉल निघालाय आता डिक्लेअर झोन मध्ये. एका धाबेसाठी येणारे 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा इथून पुढे 11. घायल तो यहा हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत, परंतु आज या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. 5 बॉल 11ची गरज आहे या मॅच मध्ये. सागर सुतार एक पॉवर हिटर आहेत. टीम निपाणीचे तर एका बाजूला एक मोठी उमेद. विवेक शिलार डावकुरे हाताचा एक भेदक गोलंदाज गोलंदाजी मार्क वरतून निघालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत आणि हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितले की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. आता येणारे बॉल 5 विजयासाठी बनवायचे आहेत. 10 5 बॉल 10 असं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. आज खेळ सर्वोत्तम करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 10चा थरार. पुन्हा एकदा विवेक शेलार डावकुरे हाताचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरतून निघालाय. सोडून दिलाय बॉल, वेगाने टाकलाय. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. 5 बॉल 9ची गरज आहे या मॅच मध्ये. परिंदे को मंजिल मिलेगी, फैले हुए उसके पंख बोलते हैं, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि आज त्याच हुनरने खेळावं लागेल दोन्ही संघांना, विवेक शेलारला आणि सागर सुतारला. 5 बॉल 9. बॉलर पुन्हा तयार. पायांचा वापर करत या बॉलला भिरकावून दिलंय आणि या बॉल वरती मोहर काय लागली आहे. पंच प्रत्यक्षात पाहणी करतील या बॉल वरती जो तडाखा मारलाय त्याच्यावरती आता काय आहे. एक सिंगल धाब आहे. टीम सालोशीने मोकळा श्वास घेतला असेल. मॅचला आता रंगत प्राप्त होतीये. एका बाजूला विवेक शेलारने चांगला बॉल टाकलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत अवघे 4 आणि 4 बॉल मध्ये इथून पुढे धावा बनवायच्या आहेत. त्या शिल्लक आहेत अजूनही 8 धावांची गरज. 4 बॉल 8. विवेक शेलार
डावकुरे हाताचा गोलंदाज लॉंग रनअपने निघालाय. आपटलेला बॉल, या गोष्टी टाळाव्या लागतील. नो बॉल आहे म्हणजे यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे. म्हणजे 4 बॉल आता बनवायचे आहेत 7. सागर सुतार सेकंडला बॅटिंग मध्ये तयार होतील. वक्त से लढकर जो नसीब बदल दे, अरे इंसान वही जो तकदीर बदल दे. आज स्वतःची वेळ स्वतःला बदलता आली पाहिजे. नियतीला हरवता आलं पाहिजे. पुन्हा एकदा विवेक शिलार तयार गोलंदाजी मार्ग वरतून. प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते, तर कधी कधी ती अनुभवातूनही असते आणि तो अनुभव या 2 मॅचचा आहे. विवेक शिलार यांच्या गाठीशी लांबी कमी पडली, फटका फसला, परंतु फ्री हिटचा बॉल लगेच टाकावा लागेल आणि या बॉलच्या पाठीमागे मोठी विकेट. सागर सुतार माघारी. फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज रनआउट होऊ शकतात, परंतु सागर सुतारने स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सुभाष सुतार हे स्ट्रायकर एंडला थांबले होते. कॉल स्वीकारू शकले नाही आणि जड पावलांनी आता सागर सुतार येत आहेत माघारी. एकच डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल म्हणजे 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत धावा शिल्लक आहेत 5. येणारे बॉल शिल्लक आहेत 3. ओके, करेक्शन करूया. 6 बाकी आहेत. येणारे 3 बॉल, 6 ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी किरण मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. परंतु आज जबाबदारी या मॅचची सुभाष सुतार तात्या यांना घ्यावी लागेल, कारण सागर सुतार सारखा फलंदाज रनआउटच्या माध्यमातून माघारी आलेला आहे. म्हणजे फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो. त्याच्यातला एक प्रकार म्हणजे रनआउट आणि त्याचा प्रत्यय आला. आता 3 बॉल, 6 ची झुंज. सुभाष सुतार तात्या अनुभव गाठीशी. ताकदीचा वापर तर केलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव. आता 2 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 5. स्ट्रायकर एंडला निपाणी गावचे किरण तयार होतील. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो, परंतु आता हा धावसंख्येमधला अंधकार आता किरण नाहीसा करतील का आणि संघाला विजयाकडे घेऊन जातील का, की विवेक शिलार संघाला विजय मिळवून देतील. 2 बॉल 5 ची गरज आहे. असा रंगलेला एक रोमांचक सामना. खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये तळमळ सुरू आहे. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत विजयासाठी. 2 बॉल 5 धावांची गरज. विवेक शिलार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, समोर किरण आणि हा खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय आणि या बॉल वरती पंचांनी कोणतीही हालचाल केलेली नाहीये. त्यामुळे इथून पुढे आता येणारा बॉल 1 विजयासाठी बनवायचा आहे धावा 5. 1 बॉल 5 ची गरज आहे. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि आता याच विचारधारेने शेवटचा बॉल खेळावा लागेल, टाकावा लागेल. 1 बॉल 5. निपाणी विरुद्ध सालोशी रंगलेला एक उत्कंठा वर्धक सामना. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलीये. किरण तो कारनामा करतील का? 1 बॉल मध्ये 6 मारतील का, की एका बाजूला विवेक शिलार डॉट टाकतील? आणि अखेरकार आखूट टप्प्याचा बॉल टाकला आणि हा सामना निपाणीच्या ओंजळीमध्ये आला होता, तो पाण्यासारखा निघून गेला आणि अखेरकार सालोशीने हा सामना जिंकला. 6 बॉल मध्ये 12 धावांचा बचाव करत. हार्ड लक टीम. निपाणी तात्या, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत